बातम्या सविस्तर पाहूया। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी यावी या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनेक कामगार नेते सरसावले। यातलं प्रमुख नाव म्हणजे कामगार नेते शशांकराव। मूळचे दक्षिणेतले पण ज्यांची तिसरी पिढी महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत असे हे शशांकराव। या शशांकरावांना परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांचा इतका पुळका का आलाय असा सवाल आता उपस्थित होतोय। शशांकराव यांनी आजच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली। त्यांच्याशी याच विषयावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। प्रत्येक मराठी माणसाला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीचा मुद्दा तापतोय आणि या विषयावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत मुंबई ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमेन्स युनियनचे प्रमुख शशांकराव आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। शशांकजी, माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे की मराठी सक्ती सरकार जर करू पाहत असेल रिक्षा चालकांना तर त्याला तुमचा विरोध काय? मराठीबद्दलचा कुठेही विरोध नाही। रिक्षा चालक काय अन्य नागरिकांना सुद्धा जे मराठी भाषिक नसतील त्यांना मराठी आली पाहिजे, मराठीचा प्रसार झाला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही। उलट त्याच्यामध्ये जेवढं सहकार्य आम्ही देऊ शकतो तेवढं आम्ही देऊ। मुद्दा इथे आला होता की जे 14 एप्रिलला परिवहन खात्याकडनं एक पत्रक बाहेर त्यांनी काढलं, त्यांचा निर्णय जाहीर केला आणि त्याच्यात ते म्हणाले की 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांची चाचणी करण्यात येईल आणि ते चाचणी करत असताना करू द्यात ना चाचणी। नाही, ऐका तर पूर्ण ऐकून घ्या। चाचणी करणार आणि चाचणी केल्यामध्ये ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येत नसेल अशांचे परमिट तातडीने रद्द करण्यात। आम्ही याचा विरोध केला आणि एवढ्यासाठी विरोध केला की रिक्षाचे जेव्हा परमिट्स दिले जातात तर आता कुठेही शिक्षणाची अटच नाही आहे। म्हणजे मी 8वी शिकलेला असू शकतो, मी 4थी शिकलेला असू शकतो किंवा मी शिकलेलोच नसेल, पण मला परवाने दिले गेलेले आहेत, ही माझी परमिटची अट आहे। तर ज्या वेळेला माझं शिक्षणच नसेल तर मी लिहिता आणि वाचता मला कसं येणार आहे? पण बोलणं तर शिकू शकतो, त्यासाठी काही नाही। आणि जेव्हा यांना परवाने दिले आहे तर त्याआधी यांनी 15 वर्ष ही रिक्षा चालक जे अमराठी आहे त्यांना महाराष्ट्रातलं वास्तव्य असणं, अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। मग 15 वर्ष त्यांनी किमान बोलणं, ठीक आहे तुमचा मुद्दा मी समजू शकतो की जर एखादा अशिक्षित असेल तर स्वाभाविक आहे, मजूरदार वर्ग आहे, अशिक्षित असेल तर तो लिहू वाचू शकत नाही, मात्र बोलायला थांबवलं कोणी आणि 15 वर्षानंतर मराठी येत नसेल, सरकारने का सक्ती करू नये? आमचं हाच मुद्दा होता। आजही जी बैठक झाली त्याच्यामध्ये एकतर मंत्री महोदयांनी आज आम्हाला आनंद आहे की एकतर बैठक चांगली झाली आणि ते म्हणाले की जो लिहिण्या आणि वाचण्याचा चाचणीचा मुद्दा आहे आणि त्यातून जे तो निर्णय घेतला तो निर्णय आता तो अंमलात आणणार नाही आहेत, तो ते एक चांगली बाब आहे। त्यामध्ये जे जुजबी ज्ञान पाहिजे, जे बोलणं आलं पाहिजे, आक्षेप यालाच आहे आमचा की जुजबी का 15 वर्षानंतरही जुजबी तुम्ही म्हणत असाल, तुम्ही स्वतः मराठी आहात शशांकराव, तुम्ही जर जुजबी म्हणत असाल तर तुम्ही मला सांगा, तुमच्या मनाला सोडून द्या, राजकारण सोडून द्या, प्रताप सरनाईक सोडून द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळं सोडून द्या, एक मराठी व्यक्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष राहणाऱ्याला मराठी येत नाही, अस्मिता आहे की नाही? आपण अस्मिता म्हणून बघू की नाही या विषयाकडे? अनेक अमराठी भाषिक आहेत ज्यांना मराठी फार चांगल्या पद्धतीने येते, फार चांगल्या पद्धतीने बोलतो। आता आम्ही जुजबी, त्यांनी म्हणाले जुजबी आणि जुजबी परमिट कंडिशन्स पडतोय। असं आहे की ही लोक म्हणजे रोज, म्हणजे रिक्षा काढली, रोज मी धंदा केला तर माझ्या हातात पैसे येणार, मग माझं घर, कारण की हफ्ते आहेत बाकी आहेत। आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल की पूर्ण मराठी म्हणजे त्याचे एक लेवल्स आहेत, त्या लेवलपर्यंत जायला त्याला किती वेळ आणि त्यांनी किती प्रशिक्षण आणि ते प्रशिक्षण कोण देणार? सरकार सुद्धा ते देणार आहे का? भाषासाठी प्रशिक्षण मुळात पटतच नाही, 15 वर्षानंतर यायलाच पाहिजे ना शशांकजी? तुम्ही मला सांगा, ही तुमची जी भूमिका आहे, हेच जर शशांकराव जर आंध्रातले युनियनवाले असते, हे शशांकराव जर उत्तर प्रदेशमधले, बिहारमधले युनियनचे नेते असते तर ही भूमिका त्या ठिकाणी घेणं आपलं सहिष्णू सरकार आहे म्हणून चालतंय, ही भूमिका घेणं तुम्हाला झेपलं असतं का? माझी भूमिका तिथेही तीच असते। मी ज्या वर्गाचं आपण नेतृत्व करतो किंवा काय, म्हणून जुजबी ज्ञान मुळात असं आहे की आज मला ज्ञान नसेलच, समजा आपण गृहीत धरू, तर किमान जुजबी ज्ञानातनं सुरू झालं। म्हणजे आपण ज्या वेळेला बोलतो सुद्धा एकमेकांशी, म्हणजे कोणी नवीन जरी आलं असेल, ज्याला भाषा येत नसेल, तर आपण एखाद्या नवीन राज्यात किंवा नवीन ठिकाणी राहायला जातो किंवा काय करतो, तर
हळूहळू करत लोकांशी बोलता बोलता जर आपण शिकलो तर आता जी सुरुवात आहे ती सुरुवात चांगली आहे. आणि आमचं हे म्हणणं आहे, आम्ही म्हणालेलो आहोत सरकारला की जे प्रशिक्षण सुरू होईल त्याच्यामध्ये युनियन पूर्ण ताकद लावेल प्रशिक्षणासाठी. एवढं म्हणजे त्यांनी त्यांचे केंद्र ही उभारू दे, प्रशिक्षण त्याला सोडून हे प्रशिक्षण युनियन आपल्या सरकारने कार्यालयात- घेणं सरकारने प्रशिक्षण ही प्रशिक्षणाचा मुद्दाच नाही ना. हा मुद्दा आहे. तुम्ही मला सांगा, उद्या जर मी आज कॉर्पोरेटमध्ये आहे, मी जर म्हटलं की मला आज माफ करून द्या, मला शिकायला वेळ द्या, माझी नोकरी टिकेल का? ठीक आहे, एक सहानुभूतीपूर्वक तो रोज पैसे कमवणारा रोज मजूर आहे म्हणून आपण त्यांची बाजू घेऊ, सहानुभूतीपूर्वक ठीक आहे. मग 15 वर्षापूर्वी तीच अट होती, 15 वर्ष झाले तुम्हाला मराठी येत नाही ना. तर मग तुम्ही आता ते का समोरनं- सक्ती यासाठी करावी लागते? कारण 15 वर्ष त्यांनी 15 वर्ष राहूनही मराठी बोलत नाही तिथपर्यंतही ठीक आहे. काही रिक्षावाले आमच्यामुळे मुंबई चालते असे आमचे किती व्हिडिओ बाईट्स आहे मराठी रिक्षा चालकांची. ही जी भूमिका आहे की आमच्यामुळे मुंबई चालते अशी कोणी घेतली असेल ती चुकीची बाब आहे. त्याचं समर्थन आम्ही कुठेही करणार नाही. ती चुकीची बाब आहे. मुंबई कोणा एकामुळे दोघांमुळे चालत नाही, मुंबई आहे. आणि हे तेवढंच खरं आहे. पण ही चांगली सुरुवात आहे. म्हणजे जर जुजबी ज्ञानातनं सुरुवात आहे, त्यातून नाही आपण एक एक पाऊल जाऊ ना, त्यातून एकदा यांचं हे झालं. 15 वर्ष पुढे आलो ना आपण सर. 15 वर्ष आपण पुढे आलो. त्याच ठिकाणी- अनेकांच्या 3-3, 4-4 पिढ्या इथे आहेत. तुम्ही म्हणतात की त्यांना खूप चांगलं येतं. आम्ही खूप रोज मराठी आणि अमराठी लोकांशी बोलतो. त्यांनी इथं त्यांचे फ्लॅट किंवा जर ते चाळीत राहत असेल तर एकावर एक चाळी झाल्या, मात्र मराठी शिकायला नको. आणि माझा पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न आहे, सहानुभूतीपूर्वक हे रोजंदारी करणाऱ्या यांचा विचार करू. हेच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असतं तर असं चाललं असतं का? तुम्ही नाही, मला आजही सांगा. आणि आज आपण तुमचं उत्तर मी तुम्हाला उत्तर आताच देतो. तुम्ही उद्या जा आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जा आणि तिथे बघा की किती लोकांना मराठी येतं. नाही, मराठी नाही, कुठली इलिजिबिलिटी बद्दल बोलतोय मी. एलिजिबिलिटी आता ही जी आहे म्हणून सांगितलं की ज्यांना येत नसेल, आता ही 100% येत नाही अशातली बाब नाहीये. त्यांनी जे काही मीरा भाईंदरचा सर्वे केलेला आहे त्याच्यामधनं त्यांचे आकडे येत आहेत परिवहन खात्याला. प्लस आता ते येणाऱ्या याच दिवसांमध्ये जे ते सर्वे करणार आहेत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढं आहे तर किती लोकांना येतं नाही, तर त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षणाची तयारी आणि बाकीचं सर्व करायचं ते आहे. सरकारनेच करायचं. ते सरकारचा निर्णय आहे. असं आहे, सरकारी यंत्रणा आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने केलं तर केऑस होतो. सरकारने डायरेक्शन पण मी महाराष्ट्रात आलोय. मी हजारो किलोमीटरवरनं महाराष्ट्रात आलोय. या ठिकाणी माझी रोजीरोटी चालते. इथं पैसे कमावून मी उत्तर प्रदेशात पाठवतो, बिहार पटण्याला पैसे पाठवतो. मग मला सरकारवर का माझी नैतिक जबाबदारी नाही का? नाही, नैतिक जबाबदारी आहे ती झालीच पाहिजे. पण ज्या वेळेला सरकार सुद्धा पाऊल उचलते त्या पाऊलचा फायदा उचलून लोक शिकतील ही अपेक्षा आहे. आणि अपेक्षा नाही, मला खात्री आहे की लोक शिकतील आणि बहुतेक पुढच्या वेळी आपण बोलतो ठीक आहे. पण तुम्ही युनियन म्हणूनही, एक नेते म्हणूनही, एक मराठी व्यक्ती म्हणूनही ही शेवटची संधी आहे सगळ्यांना मराठी शिकायसाठी. शेवटची नाही, ही संधी घ्यावी आणि शिकावं आणि त्यातून एकूणच चांगलं होईल. म्हणजे प्रगती होईल. आणि महाराष्ट्रात राहत असताना प्रत्येकाला, मला एक गॅरंटी की प्रत्येकाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे आणि त्यातून मराठी भाषेचा जेवढा प्रसार होईल तेवढं चांगलं. पण काही रिक्षा चालक जर असं उत्तर देत असेल, नाही बोलेगा मराठी, आमच्यामुळेच मुंबई चालते, आम्ही 15 लाख आहे, संपावर गेलो तर कसं होईल? जर त्या रिक्षा चालकांना काही लोकांनी जशाच तसं उत्तर दिलं तर चालेल का मग तुम्हाला? मी तुम्हाला आधीच सांगितलं, ही भाषा कोणीही बोलू नये, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण 15 वर्ष लागतात, हे दुर्दैव आहे, हे मान्य करतात शशांकराव? नाही, त्याला 15 वर्षापासून लोक काम करतात. मिनिमम क्रायटेरिया आपण पकडतोय 15 वर्ष, 20-25 वर्ष असतात. जर आज येत नसेल ज्या लोकांना ज्ञान, त्यांनी ते ज्ञान घ्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल आमच्या संघटनेकडनं आम्ही करणार. आपण बघतोय शशांकराव प्रयत्न करतायत, मात्र या प्रयत्नांना शशांकरावच्या किती यश येईल हे देखील आपण येत्या काळात बघणारच आहोत. मात्र गोलगोल उत्तरं शशांकराव यांच्या माध्यमातून दिली जाते. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.